everybody. Hallelujah. शेजारच्याकडे वळून म्हणा, मी तयार आहे. मी तयार आहे. I am ready. I am ready. Hallelujah. 2024 मध्ये जर कोणी आशीर्वादित झाला असेल, जर 2024 मध्ये कोणी आरोग्यामध्ये राहिला असेल, जर 2024 मध्ये कोणी सुरक्षित राहिला असेल, जर 2024 मध्ये कोणी बहुगुणित झाला असेल, जर 2024 मध्ये कोणाला परमेश्वराने प्रार्थनेचं उत्तर दिलं असेल, तर अशा लोकांनी आज थोडासा आवाज करावा आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Anybody who God has blessed in 2024, 2024 मध्ये ज्यांना परमेश्वराने आशीर्वादित केला, अशा सर्व लोकांनी आवाज करा धन्यवादाचा अर्पण. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा परमेश्वर विश्वसनीय आहे. माझा परमेश्वर माझ्या बरोबर होता, माझ्या बरोबर आहे आणि माझ्या बरोबर फक्त 2025 नाही, शेवटपर्यंत माझ्या बरोबर तो राहणार आहे. हालेलुया. आम्ही जर या पृथ्वीवर राहिलो नाही आणि पृथ्वी अजूनही चालत राहिली तरी देखील परमेश्वर इथं सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे, कारण तो कधी न बदलणारा, कायमस्वरूपी राहणारा, अनंततेपासून अनंततेपर्यंत असा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही कोणासाठी एकत्र झालो? त्या परमेश्वरासाठी. आम्ही कोणाकडे आशा बाळगून इथे बसलेलो आहे? त्या परमेश्वराकडे आशा बाळगून आम्ही बसलेलो आहे. हालेलुया. जसं हे वचन येईल प्रियानो, आय वॉन्ट टू शो maybe a 30-second video of the promised word for 2025. ते येत असताना विश्वास ठेवा की परमेश्वर ते आपल्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहे. Amen. Hallelujah. We are going to do a lot of new things from this year. या वर्षापासून, या येत्या वर्षापासून आपण अनेक नवीन गोष्टी करणार आहोत. Hallelujah. Because we are going to step up. आम्ही थोडंसं वर चढणार आहे. कोणाला तरी म्हणा, कोणतरी, मी थोडंसं वर चढणार आहे, थोडंसं वर आणखीन चढणार आहे, नवीन काहीतरी करणार आहे. Come on. Hallelujah. Hallelujah. दाटी वाटीत बसलेले जोरात बोला हालेलुया. तुम्ही कशाला बोलायला? तुम्ही तर आराम खुर्चीवर मस्त पैकी बसले. Oh Jesus Christ. Can somebody help me remove this table, this podium? I want you all to watch this 30-second year of promise. Are you ready, church? Come on, close your eyes and pray first. पिता येशूच्या नावाने जे वचन आज आमच्यासाठी 2025 करिता अभिवचन येत आहे, ते दिसण्या अगोदर, ते बघण्या अगोदर, ते कबूल करण्या अगोदर आम्ही ते येशूच्या नावाने आमच्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी आणि आमच्या मंडळीसाठी आहे अशी कबुली येशूच्या नावाने आम्ही देतो. ते आम्ही स्वीकार, म्हणा सगळेजण, ते आम्ही स्वीकार करतो. विश्वासाने आम्ही घेत आहे, विश्वासाने आम्ही घेत आहे, विश्वासाने आम्ही घेत आहे. 2024 मध्ये जरी काय झालं नसेल तर 2025 मध्ये महत्कृत्य माझ्या जीवनात आणि माझ्या परिवारामध्ये या विवचनाच्या द्वारे होणार आहे असा आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो. कम ऑन. हालेलुया. रिबा शाखाला बांधारे. Somebody come on, 30 seconds. Open your mouth loudly and speak in tongues before you see the word, the promise of 2025. 2025 चा अभिवचन शब्द तुमच्या समोर येण्या अगोदर 30 सेकंद घ्या, अन्य भाषेत बोला. सगळेजण आपला आवाज उंच करा. 30 सेकंद घ्या, अन्य भाषेत बोला सर्वजण. खीरा भाषा खाला बांधलो नबो, रेबाला खाशा खाला बांधारा बना बोलो, रिबाला हाशी खाला बांधारे मेरे खोनमो, दिवाला दीराबा खोनमा शखारा बांधरे मेरे मेले. धन्यवाद. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. येशूच्या नावाने, येशूच्या नावाने. आमेन. Here it is.
गोना बी अ इयर ऑफ एलिव्हेशन. एलिव्हेशनचा अर्थ उत्थान, उन्नती. हे 2025 हे वर्ष तुमच्यासाठी उत्थानाचं वर्ष असणार आहे, उन्नतीचं वर्ष. उन्नती ऍक्च्युली खूप छोटा शब्द आहे. उत्थान, उत्थान, उत्थान. छोटीशी उन्नतीने अगदी मोठी उन्नती 2025 मध्ये परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. कोणीतरी कोणाला तरी बोलून म्हणा 2025 उत्थानाचं वर्ष असणार आहे. Yeah, I hope I'm saying it right in Marathi. Let me just get back to you. Hallelujah. Oh, Jesus. Okay, sorry. Yes, I was right. उत्थानाचे वर्ष. सगळे बोला उत्थानाचे वर्ष. उन्नती तर आहेच, असणारच आहे, परंतु उन्नतीवर उन्नती, उत्थानाचं वर्ष असणार आहे. हालेलुया. हाऊ मेनी ऑफ यू बिलीव्ह इट इज गोइंग टू बी ट्रू? किती लोक विश्वास ठेवतात की हे सत्य होणार आहे माझ्या जीवनामध्ये? आमेन. आय सी सम ऑफ यू. मी तुमच्या काही लोकांकडे पाहतो आणि मला खऱ्या अर्थाने 2024 मध्ये इयर ऑफ एक्सपान्शन झालेलं दिसतंय. विस्तार त्यांच्या जीवनामध्ये झालेलं मी बघितलेलं आहे. किती लोक, अनेकांनी या 2 वर्षामध्ये किती लोकांनी घर बांधलं, घर विकत घेतलं, जागा विकत घेतली, घर बांधलं. कम ऑन, रेज युअर हँड्स. हा, परवा दिवशीच अजून एका घराची बांधकामाची सुरुवात झाली. सूरज. विस्ताराचं वर्ष अनेकांसाठी खरंच होतं. आमेन. कॅन वी जस्ट ग्लोरिफाय जीसस? हालेलुया, हालेलुया. Come on, somebody, hallelujah. Okay. Shubham, rewind the time. Make it 50 again. Shubham, मला टेन्शन देतो. Wow. Alright. आम्ही का सांगतो? इथे मंचावरती उभं राहून काय गोष्टी कबूल करायला काय सांगतो? दिस इज नॉट द वर्ड, बट आय एम गिव्हिंग यू वाय वी आर डुईंग व्हॉट वी आर डुईंग. आम्ही काही का करतो, हे जेव्हा करत आहोत आम्ही का करतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओपन जोब 22 वर्स 28. इयोब याचा 22वा अध्याय आणि 28वे वचन. Job 22 verse 28. Job 22-28. ओके. इथं असं लिहिलं आहे, तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल, तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. इट इज दिस मच ओनली इन मराठी. काय म्हटलंय? तू संकल्प केला तर, एम आय रीडिंग द राईट वन? या. तुझ्या मार्गावर काय पडेल? प्रकाश पडेल. सगळ्यांचं लक्ष आहे? ओके. कोणाला तरी वळून म्हणा खूप थंडी आहे. मला तर इतकं वाटलं की इतकी थंडी आहे म्हणून मी जाड जॅकेट घालून आलो, पण गरम व्हायला लागलंय. जाऊ दे, मी तरी पण वचन ऐकणार आहे. बोला कोणतरी. हालेलुया. ओके. सो मराठीमध्ये मला माहित नाही का अर्धच आलेला आहे. तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल, तुझ्या मार्गावर प्रकाश पाहिजे. दिस इज व्हॉट इट इज इन इंग्लिश. यू विल ऑल्सो डिसाइड अँड डिक्री अ थिंग अँड इट विल बी एस्टॅब्लिश्ड फॉर यू. You will also decide and decree a thing. Decide and decree. तू निर्णय घेशील आणि घोषणा करशील आणि ते निर्णय व घोषणा केलेली गोष्ट सिद्धीस जाईल. आर यू अंडरस्टँडिंग? वचन मला इयोबच्या ह्या 28व्या वचनामधून मला काय समजतंय की मी फक्त संकल्प करणार आहे असं नाही. I am
डिसाइडिंग माइंड मध्ये होत आहे. मी थोडंसं मागच्या रविवारी बोललो, त्याच्या अगोदरच्या रविवारी मी बोललो माइंड अँड हार्टच्या विषयी. डिसाइडिंग हॅपन्स इन द माइंड. जेव्हा आम्ही निर्णय घेतो, संकल्प करतो, ते आपल्या मनामध्ये आम्ही संकल्प करतो. परंतु ज्यावेळेला इथे डिक्री म्हटलेलं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिक्री? यु नो, डिक्री म्हणजे नुसती घोषणा नाही. घोषणा तर कशी बनवू शकते? कितीतरी वेळा घोषणा होते. कचरावाला तो पण घोषणा करत असतो, कचरा द्या, कचरा द्या. मी अशा प्रकारच्या घोषणेविषयी बोलत नाही. आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्रोक्लेमेशन. आय एम टॉकिंग अबाउट डिक्री. डिक्री इज मोर देन प्रोक्लेमेशन. डिक्री हे घोषणेपेक्षा जास्त आहे. डिक्री इज, लेट मी से इन इंग्लिश फर्स्ट. डिक्री इज समथिंग दॅट यू अनाउन्स अँड द लॉर्ड will back you up and say, I will do what you are proclaiming. डिक्री म्हणजे परमेश्वर काय म्हणतो, जे तू बोलत आहेस, तुझ्या मुखाने जे विश्वासाने तू घोषणा करत आहेस, त्याला मी होय आणि आमेन म्हणून त्याप्रमाणे करणार. याला म्हणतात डिक्री. हालेलुया, हालेलुया. एक गंमत म्हणून सांग. आता कोणाच्याही बरोबर असं करू नका, म्हणा करू नका. परंतु डिक्री काय, मी तुम्हाला एक सत्य घटना घडली, गमतीशीर गोष्ट आहे. एका सिनियर पास्टरकडे एक दुसरे आणखीन पास्टर गेले आणि त्यांनी त्यांचा फोन बघितला. आणि फोन बघितल्यानंतर ते सिनियर पास्टर म्हणाले, तुझ्याकडे जुना फोन आहे, नवीन फोन घेण्याची वेळ आलेली आहे. आणि ते म्हणले, नाही नाही पास्टर, नाही नाही, असू दे, राहू दे. ते म्हणले, आय डिक्री इन द नेम ऑफ जीसस, बिफोर यू गो बॅक होम युअर फोन विल ब्रेक. You will have no other option than buying a new phone. And the Lord will bless you with a new iPhone. I decree and I declare in the name of Jesus. त्यांनी घरी जायच्या अगोदर इतका सांभाळून फोन घेऊन जात होते घरी. हातातून निसटला, पडला, स्क्रीन फुटली, मोबाईल फोन बंद पडला. आणि त्याच दिवशी त्यांना कोणीतरी एक नवीन आयफोन गिफ्ट केला. डिक्री. आर यू अंडरस्टँडिंग? व्हॉट डिड यू जस्ट डू राईट नाव? आता सध्याला ह्या वेळेला तुम्ही काय केलं? हे वर्ष माझ्यासाठी उत्थानाचं वर्ष आहे. तुम्ही घोषणा फक्त केली नाही, तुम्ही जी घोषणा केली त्याच्या मागे परमेश्वर म्हणतो, ते मी नक्की करून आणणार आहे. डिक्री. डिक्री इज ऍक्च्युअली अ लीगल टर्म. एक लीगल शब्द आहे हा. कायदेशीर शब्द आहे हा. A judge gets to decree. जेव्हा जज काहीतरी बोलतो त्याप्रमाणे घडायलाच पाहिजे. जेव्हा एक मंत्री काहीतरी बोलतो त्याप्रमाणे घडायलाच पाहिजे. यू अँड आय आर मोर दॅन अ जज. हालेलुया. तुम्ही आणि मी एका न्यायाधीशापेक्षा मोठे आहोत. अर्ध्याच्या वर लोक बसलेले आहेत, त्यांनी आमेन म्हटले नाही, कारण त्यांना विश्वासच नाही आहे. आय एम टेलिंग, दिस इयर, या वर्षी तुम्हाला गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे, त्याप्रमाणे कबूल करायचं आहे आणि परमेश्वराला म्हणायचंय, तू याप्रमाणे करणार आहेस. इनफ ऑफ लिव्हिंग. चालतंय, इनफ ऑफ लिव्हिंग लाईफ. असं जीवन जगणं आता बस. कोणतरी म्हणा बस. हालेलुया. म्हणून आज खूप छान संधी आहे. जितकं होईल तितकं डिक्री करा. जितकं होईल तितकं घोषणा करा. आमेन. हालेलुया. परमेश्वरा, बस झालं की मी मागत आहे आणि मला मिळत नाहीये. मी तुझ्याबरोबर कंप्लेन तुझ्या विरुद्ध करत नाही देवा, परंतु 2025 मध्ये मी बोलणार आणि त्याप्रमाणे तू करणार आहेस. हालेलुया. We are sons and daughters of the Most High God, the richest God ever. तुम्ही आणि मी त्या श्रीमंत बापाचे लेकर आहोत. सर्वोच्च परमेश्वराचे तुम्ही आणि आम्ही मुलं आणि मुली आहोत. आम्ही बोलणार आणि आमचा बाप 2025 मध्ये ते सिद्धीच आणणार. कोणतरी आमेन म्हणेल. हालेलुया. हालेलुया. आज कोणी झोपणार नाही. हालेलुया. आज कोणी आज झोपला तर वर्षभर झोपतात. हॅलो, स्तोत्रम. हालेलुया. येसय्या. आज झंडे अंकल खूप खुश आहेत. तेलुगू मध्ये पण झालं आणि बोनस मध्ये तमिळ मध्ये पण झालं. हालेलुया. सो
म्हणून इयोब, मला मुद्दाम वाटलं की मी इयोब मधून बोलावं. मी माझ्या या मूळ वचनामध्ये जाण्याच्या अगोदर, वी हॅव टू डिसाइड अँड डिक्री. वी हॅव टू डिसाइड अँड डिक्री. आम्ही योजना करायला पाहिजे आणि आम्ही घोषित केलं पाहिजे. आम्ही संकल्पना करायला पाहिजे, आम्ही घोषित केलं पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे आणि आम्ही ते घोषित केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यु नो, बाय डिक्लेअरिंग, फक्त बोलण्याने परमेश्वर करेल अशातली गोष्ट नाही, समजून घ्या. यु नो व्हॉट, वर्ड्स आर नॉट एक्झॅक्टली फॉर द लॉर्ड. शब्द जे आहेत ना ते परमेश्वरासाठी अशातलं नाही आहे. कारण परमेश्वराचं वचन काय सांगतं, द लॉर्ड will see your heart, he will examine your heart. परमेश्वर आमचं हृदय पारखून पाहणारा परमेश्वर आहे. बरोबर आहे? हालेलुया, हालेलुया. But then why to confess? मग का कबूल करावं, का बोलावं? कारण आम्ही जेव्हा बोलतो, आमचे विश्वासाचे शब्द आम्ही जिथं राहतो, आम्ही जिथं वावरतो त्या वातावरणामध्ये मोकळे होतात. Are you with me? आणि जेव्हा आपले विश्वासाचे शब्द आमच्या वातावरणामध्ये मोकळे होतात, त्यावेळेला काही ना काही घडायलाच पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, थिंक, डिसाइड अँड डिक्री. मनात विश्वास ठेवा आणि मोठाने बोलून दाखवा. कारण मनामध्ये विश्वास ठेवता त्याप्रमाणे परमेश्वर करणार. मुखाने आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेला आमची परिस्थिती बदलणार. कोणीतरी आमेन म्हणा. Oh God, hallelujah. I have not even started my words, my sermon. Come to the promised word. Deuteronomy 28:13. अनुवादाचा 28 आणि 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुझा देव परमेश्वर याच्या ज्या आज्ञा मी तुला आज देत आहे, म्हणा आज देत आहे, त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. हालेलुया, हालेलुया. That's the promised word for you and me for 2020. 2025 साठी हे अभिवचनाचा शब्द आहे. काय म्हटलेलं आहे, परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं मागू नका, परमेश्वर शेपूट नको पण कंबर बनव, शेपूट नको छाती बनव, शेपूट नको किडनी बनव, शेपुटापासून थोडंच वर गेलं तरी पण देवा मी तुझा खूप चांगला मुलगा आहे, मी जास्त तुझ्याकडनं मागणार नाही, थोडं दे. 2025 हे वर्ष थोडं मागण्याचं वर्ष नसणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. कारण माझं वचन, माझं बायबल मला काय सांगतंय, परमेश्वर तुला पुच्छ नव्हे, डायरेक्ट, हॅलो, डायरेक्ट मस्तक, इथून डायरेक्ट वर. म्हणून मी म्हणालो, काय म्हणते त्याला, उन्नतीने उत्थान. हालेलुया. उन्नतीने एक असं नाही, उत्थान. यू विल जम्प लेवल्स इन 2025 इन द नेम ऑफ जीसस. You will jump, you will skip levels. Hallelujah. Somebody has to grab this prophetically. I'm saying you will in 2000, if you believe in the Lord in 2025, you will skip levels and the Lord will lift you up. तुम्ही भरपूर असे पायऱ्या चुकवाल आणि त्याच्या पुढच्या पायऱ्यावरती तुम्ही आपोआप जाल जर तुम्ही परमेश्वरावर 2025 मध्ये विश्वास ठेवाल. हालेलुया. And the Lord will make you the head and not the tail. You shall be above only and not beneath. तुम्ही कुठे असणार आहे, वचन काय सांगताय, परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे, कोणीतरी म्हणा खाली नव्हे, खाली नव्हे. हिंदी मधला पण खाली नाही, हिंदी मध्ये खाली म्हणजे रिकामा. हालेलुया, हालेलुया. कोणीही 2025 मध्ये रिकाम टेकडं नसणार आहे. आणि मंडळी म्हणाली आणि आई वडील म्हणाले, माहिती आहे मला काही परिवारातून एवढं जोरात आमेन आलं नाही को. अरे देवा, पास्टर बोला, पास्टर ह्याच्यावर घ्या, थोडा वेळ बोला ह्याच्यावरच. हा, जाऊ दे, आमच्या मुलाच्या
डोक्यात. जे मस्तक वर होणार आहे त्या मस्तकात पहिले जाऊ दे. परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करेल. तू खाली नव्हे तर वर. इट इज गोइंग टू बी अ इयर ऑफ बीइंग अबव नॉट बिनीथ. हे वर्ष कसलं वर्ष असणार आहे? वर राहण्याचं वर्ष, वर असण्याचं वर्ष असणार आहे. खाली राहण्याचं वर्ष नसणार आहे. हालेलुया, हालेलुया. आजारामध्ये राहायचं वर्ष नसणार आहे. परत एक, लेट मी ट्राय दॅट अगेन. आजारामध्ये खाली राहण्याचं वर्ष हे नसणार आहे. दरिद्रतामध्ये खाली राहण्याचं वर्ष नसणार आहे. हालेलुया. कर्जामध्ये राहण्याचं वर्ष नसणार आहे. परंतु परमेश्वर आम्हाला वर ठेवणार आहे, जिथं उत्तम आरोग्य असणार आहे, जिथं मागाल ते सर्व मिळणार ते वर्ष आणि ते ठिकाण असणार. माझं कर्ज मुक्त होऊन माझ्याकडे भरपुरीने उरलेलं असं वर्ष 2025 असणार आहे. इन द नेम ऑफ जीसस आय प्रॉफेसाय ओव्हर यू इन जीसस नेम. रिसीव्ह इट इन जीसस नेम. रिसीव्ह इट इन जीसस नेम. हालेलुया. I see families being established financially in 2025 in Jesus name. मराठीत बोलतो. येशूच्या नावाने मी घोषणा करतो विश्वासाने की परमेश्वर 2025 मध्ये अनेक परिवारांना आर्थिकरित्या स्थिर करत आहे. हालेलुया. In a family there are two brothers. One brother is working, the other is not working. I declare in the name of Jesus, the other brother who is not working will earn 3 to 4 times more than anybody in his family in Jesus name. Hallelujah. बोलतो, मराठीत पण बोलतो. बाहेर काढू दे मला पहिले. मी येशूच्या नावाने घोषणा करतो 2025 मध्ये असे परिवार ज्यांच्यामध्ये 2 भाऊ आहेत, एक भाऊ कमवत आहे, दुसरा भाऊ कमवत नाहीये. येशूच्या नावाने विश्वास ठेवा, तो दुसरा भाऊ त्या भावापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त किंवा त्यांच्या घरात कोणी कमवलं नाही असं कमवेल. 2025 आय डिक्लेअर इन द नेम ऑफ, कम ऑन somebody receive in Jesus name. Somebody receive in the name of Jesus. Hallelujah. I am not standing here just like that. मी असंच येऊन उभा राहत नाहीये. ह्याच्या मागे प्रार्थना झालेल्या आहेत. प्रेयर. Your leadership has prayed for today. तुमच्या लीडरशिपने या आजच्या घटकेसाठी, या वचनांसाठी प्रार्थना केलेली आहे. मी असंच उभा राहत नाही आहे. ते You have to believe 2025 will be different. तुम्ही विश्वास ठेवायलाच पाहिजे. 2025 2024 पेक्षा वेगळं असणार आहे, उत्तम असणार. It is a year of being above, not beneath. Hallelujah. I curse everything that is keeping you beneath in the name of Jesus. And I release all things that will bring you above. येशूच्या नावाने ज्या गोष्टी तुम्हाला खाली ठेवत आहेत त्याला मी श्रापित करतो या क्षणी येशूच्या नावाने. आणि अशा गोष्टी ज्या तुम्हाला उत्थान देतील त्या गोष्टी येशूच्या नावाने तुमच्या जीवनामध्ये मी मोकळ्या करत आहे. 30% of the church received it. That's okay. That's fine. It's fine. You will come along. You will come along. इकडे तिकडे लक्ष तुमचं जाऊ नये. Something is happening. काहीतरी होत आहे इथे. Somebody come on. Something इथं काहीतरी होत आहे, इथं घडत आहे काहीतरी. आज अनेक गोष्टी घडण्याची सुरुवात होत आहे. Hallelujah. Can I declare businesses in the name of Jesus? Business, everybody who is interested in starting a business, 2025 is the year for you. Start a business in Jesus name. Okay, ठीक आहे, मराठीत बोलतो तर समजेल का?
मी डिक्लेअर करत आहे, आय डिक्री इन द नेम ऑफ जीसस, ज्यांना ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे कुठला पण असू दे, 2025 तुमच्यासाठी उत्तम वर्ष आहे. येशूच्या नावाने नवीन व्यवसाय प्रस्थापित होऊ दे येशूच्या नावाने. हालेलुया, हालेलुया. पण पास्टर 2024 मध्ये असंच आम्ही 2024च्या शेवटी खूप कबूल केलं, झालं नाही. मला मागे बघायचं नाही आहे, मला पुढे बघायचं आहे. माझ्याकडे फक्त असेच उत्तर आहेत का की मी प्रार्थना केली आणि मला उत्तर मिळालं पूर्ण 2024 मध्ये? कदाचित माझ्याकडे सांगणार नाही, येऊ पण नका माझ्याकडे. कदाचित माझ्याकडे असे जास्त प्रार्थना असे असतील की ज्याचं उत्तर मिळालं नाही 2024 मध्ये. पण तरी पण मी इथं उभा आहे आणि मी डिक्लेअर करत आहे, मी डिक्री देत आहे येशूच्या नावाने की 2025 हे वर्ष अनेक नवीन गोष्टींच्या सुरुवातीचं वर्ष असणार आहे. हालेलुया. You were expecting something in 2024, it didn't happen. 2025 is the year for you. तुम्ही अपेक्षा करत होता 2024 मध्ये काहीतरी व्हायला पाहिजे, झालं नाही. 2025 तुमच्यासाठी आहे. कोणीतरी कबूल करा, हे माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. Come on somebody. हालेलुया. जोब 8:7, इयोब 8:7 मध्ये असं म्हटलेलं आहे. माझ्याकडे वेळ नाही, मी पटकन जातो याच्यामध्ये. तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. चर्च, आर यू रेडी टू रिसीव्ह इट? कम ऑन समबडी. मी परत म्हणतो, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Though your beginning was insignificant, yet your end will greatly increase. तुझा आरंभ अल्प जरी असला, म्हणा सगळे अल्प, आम्ही अल्प अशी सुरुवात जरी केलेली असेल, काही का होईना 2024 मध्ये का होईना थोडीशी जरी सुरुवात केली असेल, अल्प असेल तरी 2025 हे वर्ष माझ्यासाठी मोठ्या वाढीचं वर्ष असणार आहे. I declare in the name of Jesus, what is insignificant will greatly increase in Jesus' name. जे अल्प आहे ते पुष्कळ बनणार आहे येशूच्या नावाने 2025 मध्ये. हालेलुया. Sorry for not giving you revelations today, but I am here to only pump your faith. कदाचित आज जास्त प्रगटीकरण मी देणार नाही, मला माफ करा त्यासाठी. पूर्ण वर्ष आहे ते त्यासाठी. परंतु आज मला येशू, मी ठरवून आलो होतो आज पूर्ण मला विश्वास माझा पण विश्वास वाढवायचा आहे आणि माझ्या मंडळीतल्या सर्व लोकांचा विश्वास देखील वाढवायचा आहे. हालेलुया, हालेलुया. We asked for the word and the Lord gave us the word. आम्ही वचन मागितलं देवाला, 2-3 वर्ष आम्ही मागितलं, देवा आमच्या बरोबर असं काहीतरी झालेलं आहे की आम्ही तुटलो, आम्ही खूप आतमधून हर्ट झालेलो आहे. देवा काय करू? देवाचं वचन आमच्याकडे आलं, वचनामध्ये वाढ. The Lord told us, take care of my sheep. Peter, do you love me? Yes, I love you, Jesus. Take care of my sheep. Take care. The Lord told us that. आणि आम्ही ते विश्वसनीयतेने केलं आणि वचनामध्ये आम्ही वाढलो. परंतु आज मी तुम्हाला वचन म्हणत आहे, 2025 मध्ये जितकं आम्ही वचनामध्ये वाढणार आहे तितकंच आम्हाला इतर गोष्टीमध्ये देखील परमेश्वर वाढ देणार आहे. हालेलुया. May people look at us and think, how is all this happening with them? लोक आमच्याकडे बघो आणि म्हणो की यांच्या बरोबर असं कसं काय घडत आहे. तुमच्याकडे एकच उत्तर असायला पाहिजे, मी घोषित केला आणि माझ्या देवाने त्याचा आदर करून त्याप्रमाणे दिलेला आहे. येशूच्या नावाने सर्व म्हणाले हालेलुया. Oh Jesus. Hallelujah. There are so many things. What's insignificant will increase in Jesus' name. जे अल्प आहे ते समृद्धीमध्ये बदलणार आहे 2025 मध्ये. I curse everything that is keeping you insignificant and I release all things that will bring you great increase
इन जीसस नेम. तशा सर्व गोष्टी जे तुम्हाला छोटच ठेवत आहे, अल्पच बनवून ठेवत आहे, त्या अशा सर्व गोष्टीला मी येशूच्या नावाने मी श्रापित करत आहे. आणि अशा सर्व गोष्टी ज्याच्या द्वारे तुम्हाला तुमच्यामध्ये समृद्धी येईल, अशा सर्व गोष्टींचे द्वार तुमच्या जीवनासाठी येशूच्या नावाने उघडे हो, अशी घोषणा आज मी करत आहे तुमच्या जीवनावरती. कोणीतरी आमेन म्हणेल. कम ऑन समबडी. आमेन. हालेलुया. 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 Oh, good Lord. Jesus Christ. Psalms 75, 6 and 7. स्तोत्रसंहिता 75, 6 आणि 7 मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. हालेलुया. हालेलुया. तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. शेजारच्याला म्हणा, मी तो दुसरा आहे. त्या ज्या एकाला म्हटलंय तो मी नव्हे, म्हणा कोणाला तरी, तो मी नव्हे. दुसऱ्याला वर चढवतो, तो दुसरा कोण आहे? म्हणा शेजारच्याला, तुझं माहित नाही, तो दुसरा मी आहे. तेरा पता नाही, वो दुसरा मैं. सोलापूर मधले इतर कुठलेही चर्चेस वर जाओ अथवा खाली जाओ, प्रार्थना हीच आहे की वरच जाओ, परंतु जे दुसरं या ठिकाणी म्हटलेलं आहे ती ही मंडळी आहे. होय आणि आमेन. आम्ही वरच वर चढणार आहोत. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. हालेलुया. I see some people sitting on higher posts from our church. मी बघत आहे येशूच्या नावाने, मी बघत आहे. I see a table, I see a chair, I see an office. I declare in Jesus' name, people from our church will be on higher positions. आपल्या मंडळीतील लोक उच्च स्थानावरती बसलेले असतील. हालेलुया. Some will happen in 2025, some 2 years down the line, 4 years down the line, but it will happen in Jesus' name. Insignificant to great increase. From insignificant to great increase. Psalms 75, 6 and 7. कारण उन्नती ही पूर्वेकडे नव्हे, याच्यातच मी होतो, पश्चिमेकडून नव्हे, अरण्याकडून नव्हे, तर न्याय करणारा कोण आहे? देव आहे. तो एकाला खाली पाडतो, दुसऱ्याला वर चढवतो. हालेलुया. I want to say it, but listen to this. Only someone who is on a higher level than you can pull you up. केवळ एकच अशी व्यक्ती जी तुमच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे, तीच व्यक्ती तुम्हाला खालून वर ओढू शकते. आणि येशू हा सर्वोच्च स्थानावर आहे, म्हणून केवळ तोच आहे जो तुम्हाला खालून वर आणणार. हालेलुया. हालेलुया. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत आहे, तुम्ही जास्त एक्सपिरियन्स, तुम्हाला अनुभव नाही आहे त्या ऑफिसमध्ये, कदाचित काहीच महिने किंवा वर्ष झाले तुम्हाला येऊन, आणि तुमच्या अगोदरपासून अनेक वर्षापासूनचे सिनियर तिथं बसलेले आहेत, त्यांना ती जागा मिळणार नाही, परंतु तुमच्या बॉसचं लक्ष तुमच्याकडे जाईल आणि तुम्हाला ती जागा मिळेल. Amen. Hallelujah. Because it is the Lord who is, you will understand it is the Lord who is doing it. तुम्हाला कळेल की हा परमेश्वर आहे, तो तुमच्या बरोबर हे करत आहे. The Lord is going to do it. I curse everything that is pushing you down. अशा सर्व गोष्टी जे तुम्हाला खाली खेचत आहेत, त्याला मी येशूच्या नावाने श्रापित करत आहे. And I release all things that will exalt you higher. आणि अशा सर्व गोष्टी ज्याच्याद्वारे तुम्ही उंच आणि उंच आणि उंच जाल,
त्या सर्व गोष्टींना येशूच्या नावाने तुमच्या जीवनावरती मी आज मोकळं करत आहे. कोणीतरी आमेन म्हणा. आमेन लॉर्ड. थँक्यू. थँक्यू लॉर्ड जीसस. See, on the Most High, Jesus, मी जेव्हा म्हणालो की येशू हा सर्वोच्च स्थानावरती आहे, इट इज नॉट ओनली अबाउट दॅट प्लेस. ते फक्त उच्च स्थानावरच बसलाय तिकडं अशातली गोष्ट नाहीये. ज्या वेळेला आपण म्हणतो की येशू सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च स्थानावरती तो बसलेला आहे, याचा अर्थ त्याच्याकडे सर्व अधिकार आलेले आहेत, अगोदरपासूनच आहे. Amen. When he is on high, which means he holds all the authority. Amen. जेव्हा तो सर्वोच्च स्थानावर आहे असं म्हणतो, याचा अर्थ सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहेत. आणि तो म्हणत आहे मी तुला पुच्छ नव्हे, मी तुला मस्तक करणार आहे. म्हणजे त्याच्याकडे अधिकार आहे तुम्हाला पुच्छ पासून मस्तक करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि लक्षात ठेवा, इकडून तिकडून येणार नाही कोणी. तुमच्या बरोबर जे चांगलं घडायला गेलं ते माझ्यामुळं झालं असं फायदा देखील घ्यायचा प्रयत्न करतील, परंतु होणार नाही. हुबहू क्लिअर कट कळेल तुमच्याबरोबर जे घडत आहे ते फक्त आणि फक्त परमेश्वर करत आहे. हालेलुया. मग टेबला खालून द्यायची गरज लागणार नाही. पाळे साहेब, खूप टची झालं तुम्ही, त्या ठिकाणी जाऊ नका. लेट्स गो अहेड. पुढे जायचं का? रीड विथ मी Psalms 115, 15 and 16. स्तोत्र संहिता 115, 15 आणि 16. स्तोत्र संहिताचा 115, 15 आणि 16 वाचतो तुमच्यासाठी. आकाश व पृथ्वी हा निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो. कोणीतरी आमेन म्हणेल. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण सगळे म्हणा पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे. पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे. मी परत एकदा म्हणतो, पृथ्वी त्याने या चर्चला दिलेली आहे. मी परत एकदा म्हणतो, पृथ्वी त्याने इथे बसलेल्या सर्व लोकांना दिलेली आहे. मी परत एकदा म्हणतो, पृथ्वी त्याने बाहेर जे बसलेले आहेत अशा सर्वांना देखील दिलेली आहे. पृथ्वी त्याने मागे बाजूला जिथे बसलेले आहेत, बाहेर माझा आवाज ऐकत असतील अशा सगळ्यांना परमेश्वराने पृथ्वी देऊन टाकलेली आहे. युट्यूब वरती हा भाग जे पाहतील, रील्स वरती हा भाग जे पाहतील, हे तुमच्यासाठी आहे. पृथ्वी त्याने तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. स्वर्ग परमेश्वराचा आहे, परंतु परमेश्वर काय म्हणतो, पृथ्वी मी देऊन टाकले. हु कॅन गिव्ह यू समथिंग हु ऑलरेडी ओन इट. तुम्हाला कोण काय कधी देऊ शकतं? एकाकडे जाल आणि 100 रुपये मागाल, त्याच्याकडे 100 रुपये नाहीच आहेत, कुठून देईल? हॅलो, 100 रुपये उदाहरणासाठी दिलो. आजकाल लहान लेकरं 100 रुपये घेत नाही. इट्स 11:11. ओके, प्रेज द लॉर्ड. I declare in Jesus' name. Heavenly Father. काय बोलत होतो मी? लहान लेकरं पण आजकाल असं 100 रुपये दिल्यानंतर आई वडिलांकडे बघतात. 100 रुपये है? If you have, you can give. जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही देणार. हालेलुया. स्वर्ग
परमेश्वराचं आहे आणि पृथ्वी त्याने आम्हाला दिलेली आहे. काय म्हणलेले? म्हणजे ते परमेश्वराचंच होतं पहिल्यापासून आणि त्यांनी ते आम्हाला दिलेली आहे. हालेलुया. He created everything and then he gave it all to us. सगळं काय निर्माण केलं आणि सहज असंच देऊन टाकलं. तो असं म्हणला नाही, मी तयार करतो, आदम आणि हव्वाला मग तयार करतो, मग त्यांच्याकडे लक्ष देतो, मग ह्यानी खरे उतरतात की नाही हे बघतो, मग त्यांची चाचणी करतो, मग ही परीक्षा घेतो, मग ती परीक्षा घेतो आणि मग जमलं वाटलं खरं तर मग देतो, नाहीतर देत नाही. असं घडवलं, निर्माण केलं, असं आदम आणि हव्वाला बनवलं आणि सगळ्या चाव्या त्यांच्या हातामध्ये देऊन टाकल्या. हालेलुया, हालेलुया. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वराने पृथ्वी आम्हाला दिलेली आहे. म्हणजे त्या पृथ्वीवर जे सर्व आहे ते आमच्यासाठी उपलब्ध आहे. एक तर तुमचं लक्ष नव्हतं, नाही तर तुम्हाला याच्यावर विश्वास नाही आहे. जे काही पृथ्वीमध्ये आहे ते आमच्यासाठी उपलब्ध आहे. कोणीतरी आमेन. हालेलुया. 2025 थोडंसं हलकं बोलू का? नाही म्हणा तरी बोलणार आहे मी. माईक, द पॉवर इज द माईक. हा, ओके. 2000 इथून सुरुवात करतो, मग पुढे जाऊ आपण. 2025 मध्ये जे जे पदार्थ खाल्ला नाही, सुरुवात करा. हा, everything is available for you. Amen. Hallelujah. You want to have something? Believe it. Then you will have it. 2025 तुमच्यासाठी हे वर्ष असू दे की तुम्ही स्वप्न बघाल, तुम्ही विचार कराल, तुम्ही संकल्प कराल, मुखाने कबूल कराल आणि ते घडेल येशूच्या नावाने. Hallelujah. Can I say that families in our church in 2025 will have a 4-wheeler? In the name of Jesus, I decree and I declare that families in our church will own 4-wheelers in Jesus' name. Hallelujah. Hallelujah. पास्टर काय किंवा पैशाचंच बोलायला लागले. 52 आठवडे बसा आणि आम्ही काय प्रचार करतो त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग त्याच्यानंतर आमच्यावरती मग तुम्ही दोषारोप घाला. टुडे अलाव मी टू स्पीक. आज मला परवानगी द्या बोलण्याची. हालेलुया. पुढच्या रविवारपासून धुलाई आहे, पुढच्या रविवारपासून आहेच. आता हे जे जर नीट वाचलं ना, अनुवाद वाचतो परत एकदा. आपला अभिवचनाचं वचन कुठलं आहे? अनुवाद 28:13. परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तुला खाली नव्हे तर तू खाली नाही तर वर राहशील. पण कसं काय? तुझा देव परमेश्वर याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर. म्हणा सगळे तर. फक्त उत्तरार्धाचा परमेश्वर नाहीये, तो पूर्वार्धाचा पण परमेश्वर आहे या वचनाचा. उत्तरार्ध आणि पूर्वार्ध खाली सुटल्यानंतर मला भेटा, मी सांगतो काय देव. हा, म्हणून आज मी म्हणत आहे, मी आज डिक्लेअर करणार येशूच्या नावाने, कोण काही देखील म्हणू दे. Anybody who is receiving a 4-wheeler in Jesus' name in 2025, who desires to have 4-wheelers in Jesus' name, come on. Hallelujah. I see some hands. असं करू का नको. देवा माझ्याकडे तर सायकल पण नाही, मी 4-wheeler कसं करू? हात गाडी तर का होईना, येईल 4-wheeler. Oh no. Miraculously, some people will receive it in Jesus' name. Father, I have said it. I know you will honor it, Lord. In Jesus' name. Hallelujah. Oh. त्याने आम्हाला पृथ्वी दिलेली आहे. ते फक्त ह्याच्या विषयाने बोललेलं आहे. गिफ्ट मिळालं.
याच्याविषयी बोलतं की मी त्याच्याबरोबर लागून आलेले सर्व अधिकार पण तुला दिलेले आहेत. हालेलुया. देव असं म्हणत नाही या चाव्या घे, या कपाटात भरपूर पैसा आहे, भरपूर दागिने, ह्या चाव्या घे, फक्त चावी घ्यायचं, लावायचे नाही. परमेश्वर असं नाही करत. परमेश्वर चावी पण देतोय आणि म्हणतो ह्याचा अधिकार तुला दिलेला आहे, कधी वाटेल तेव्हा तिकडे जा आणि उघड आणि त्याच्यात जे आहे ते घे, कारण हे मी तुला दिलेलं आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की 2025 मध्ये परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वराने बहुतायतने आशीर्वादित करावं. उत्थानाचं वर्ष आहे, उन्नतीपासून उन्नती. हालेलुया. कोणीतरी आमेन म्हणेल. ओके, रीड विथ मी जेनेसिस. Read me Genesis. I'll give you the verse. Sorry, 41, 38 to 40. उत्पत्ती याचा 41, 38 ते 40 मध्ये असं म्हटलेलं आहे. मी वाचतो तुमच्यासाठी. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा हा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय? मग फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही, तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय, तो मी तुझ्यापेक्षा मोठा. ओके, लेट मी रीड इन इंग्लिश. सो फॅरो आस्क्ड देम. फारोने आता प्रश्न केला. त्याला स्वप्न पडले होते, मल्टिपल स्वप्न पडले आणि त्याने सांगितलं की असं असं आहे. त्याचं उलगडा फक्त कोण देतो? योसेफ देतो. आणि योसेफ सांगितल्यानंतर मग तो म्हणतो ते 7 वर्ष साठवून ठेवायचं आहे, त्यानंतर 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वर आम्हाला सहायता करणार आहे, आम्हाला असं करायचं आहे. ही ती घटना चाललेली आहे. आणि हे बोलल्यानंतर फारो उत्तर विचारतो, कॅन वी फाइंड एनीवन लाईक दिस मॅन, वन इन whom there is a spirit of God. आम्हाला असं कोण आढळेल का, एक मनुष्य की ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा या माणसासारखा वस्ती करतो. They were trying to find, the king was trying to find somebody who has the spirit of God just as Joseph has. शोधण्याचा प्रयत्न होता की ह्याच्यासारखा कोण आहे का, कोण भेटता का. मग नाही मिळाल्यानंतर राजा त्याच्याचकडे वळतो आणि म्हणतो, योसेफा, तुझ्याचकडे अशा प्रकारचा आत्मा आहे ज्याने तुला ही सुज्ञता आणि शहाणपण दिलं या सर्व स्वप्नाचा उलगडा करून सांगण्यासाठी, आणि म्हणून मी तुला माझ्या राजवाड्यावरती मी अपॉइंट करत आहे. इथं घर म्हटलेलं आहे, थोडंसं मला कमजोर वाटतं. इथं घर म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलंय? यू शॅल बी इन चार्ज ऑफ माय पॅलेस. घर असते हो, 1 BHK 2 BHK. पॅलेस 1 BHK 2 BHK नसते. सोलापूरमध्ये एक घर बांधायला लागलेत, कितीतरी दिवस झालेत बांधायला लागलेत. मला कळालं त्या घरात, ते घर आहे बरं का, घर, त्या घरात 24 रूम्स आहेत. किती? 24 रूम्स इन सोलापूर. 24 रूम्स. इट्स स्टिल अ हाऊस. हाऊ बिग अ पॅलेस? पॅलेस किती मोठा असणार आहे? पॅलेसला काय म्हणायचं? राजवाडा. आपल्याला वाडा म्हणजे शेणाने सावरलेला आहे, तिथं गोट्या खेळायचा, तो वाडा. वाडा एक गल करा, त्यात गोट्या टाका. माझ्याकडे वेळ नाही ऍक्च्युली. राजवाडा. पर तो काय म्हणतो की तुझ्यासारखा, जसा तुझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे तसा कोणीच आम्हाला आढळला नाही, तर तुला आता मी या राजवाड्याचा मुखिया करत आहे. फक्त ज्या खुर्चीवर मी बसतो आणि त्या खुर्चीवर जो अधिकार आहे ना, तोच फक्त माझा. त्याच्या खाली जे पण आहे ते तुझं आहे, असं योसेफाला म्हणतो. why was Joseph put in charge? योसेफाला या अधिकारावरती, इतक्या मोठ्या अधिकारावरती का ठेवण्यात आलं? त्याचं एकच कारण, त्याच्यामध्ये त्या प्रकारचा आत्मा होता. हालेलुया. वाय विल तुमच्याकडे एलिव्हेशन, तुमच्याकडे उत्थान या वर्षामध्ये का असणार किंवा का असायला पाहिजे?
तुमच्याकडे पवित्र आत्मा आतमध्ये असा वस्ती करू द्या जो तुम्हाला सुज्ञता देईल, जो तुम्हाला शहाणपण देईल, जो तुम्हाला इतका असं बल देईल आतमधून, ज्याच्या द्वारे तुम्ही उच्चांक गाठणार आणि उत्थानाच्या पदावरती तुम्ही बसणार. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया. Jesus Christ. The Spirit of God in you will make you in charge over things around you. Let me say that again in English. The Spirit of God in you will make you in charge over things around you. देवाचा आत्मा जो तुमच्या मध्ये वस्ती करतो, तो तुमच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टीवरती तुम्हाला राज्य करायला लावतो. हालेलुया. उच्चांक तुम्ही गाठणार म्हणजे गाठणार. उत्थान तुमच्या जीवनाचा भाग असणार म्हणजे असणार. येशूच्या नावाने. आय कर्स एव्हरीथिंग दॅट इज टेमिंग यू, बट आय रिलीज ऑल थिंग्स दॅट विल हेल्प यू पुट यू बॅक इन चार्ज ऑफ थिंग्स. अशा सर्व गोष्टी जे तुम्हाला खाली आणि खड्ड्यातच ठेवत आहेत ना, अशा सर्व गोष्टींना मी येशूच्या नावाने आज श्रापित करतो. परंतु अशा सर्व गोष्टी जे तुम्हाला वर घेऊन जातील, त्या येशूच्या नावाने तुमच्या जीवनामध्ये आज मी मोकळं करत आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. I will speak only for 5 minutes and they will break the bread. 5 मिनिटं बोलेन आता आम्ही. त्याच्यानंतर आपण भाकर मोडूया. या वर्षाच्या शेवटी आपण भाकर म्हणून आपण शेवट करू आणि त्यानंतर आराधनामध्ये जाऊया आणि मग आपण जल्लोष करू, जयघोष करू आणि आनंदाने 2025 मध्ये प्रवेश करू. पण तुम्ही तुमची आणखीन 5 मिनिटं घेणार आहे. हालेलुया. जीसस. 1 Samuel 16:13. I will talk in detail about all of this in the entire year. या पूर्ण वर्षभरामध्ये या थोडक्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यावरती अगदी संक्षिप्त आज बोलत आहे, परंतु डिटेल मध्ये तुम्हाला वर्षभर बोलत राहीन याच्यावरती. आमेन. हालेलुया. 1 Samuel 16:13 says, So Samuel took the horn of oil and anointed him in the presence of his brothers. I like this one. I'm ending with this actually. Samuel took the horn of oil and anointed him in the presence of his brothers. And from that day on, the Spirit of the Lord came powerfully upon David. Samuel then went to Ramah. मग शमूएलाने, मी पहिले शमूएल 16:13 मध्ये आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या म्हणजे दाविदाच्या त्याच्या भावाच्या मध्ये त्याला म्हणजे दाविदाला अभिषेक केला. सगळे म्हणा अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. हालेलुया. My last point for today, आजसाठी माझा शेवटचा मुद्दा. People will see your elevation. लोक तुमचा उत्थान पाहणार. मी परत एकदा म्हणतो, लोक तुमचा उत्थान पाहणार. David was not anointed in private. He was anointed in front of his brothers. दाविदाचा अभिषेक राजा म्हणून प्रायव्हेट मध्ये बंद खोलीमध्ये एकटाच झाला नाही. त्याच्या सर्व भाऊ लोकांच्या समोर झाला. जे भाऊ लोक त्याला खालीच आणि खालच्या नजरेने बघत होते, त्याच्या समोर परमेश्वराने त्याला उंच केले. पुढे जाऊन अजून थोडस बोलू का? थोडं आमच्यासाठी आहे. शमूएलाला वाटलं पहिला मुलगा आला, पहिला भाऊ आला, त्याला वाटलं हा दिसायला भारी आहे, उंच आहे, बॉडी बिल्डर आहे, स्मार्ट आहे, हँडसम आहे, ह्यानीच आहे. परमेश्वर म्हणाला हा. दुसरा आला, तो पण धष्टपुष्ट. परमेश्वर म्हणाला हा. तिसरा आला, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, सगळे 7च्या 7 चांगले धष्टपुष्ट आणि राजाच्या ठिकाणी काम करणारे सोल्जर्स होते आणि अगदी तयार असे होते. शमूएलाला वाटलं, शमूएल कोण होता? He was a prophet. Prophet thought he is the one. Hello? संदेश त्याला वाटला हे आहे. परमेश्वर म्हणतो नाही. आणि संदेश त्याला वाटला हा कोण आहे? हा असणार आहे का? परमेश्वर म्हणतो हाच आहे. I'm telling you, even your pastor will be wrong about you.
But when God chooses to lift you up, He will lift you up anyway. Hallelujah. तुमचा पालक चुकेल तुमच्याविषयी, दुःखी व्हायचं नाही. शमूएल चुकला, ही वॉज अ प्रॉफिट. आम्ही चुकू, अशा चुकीमध्ये आम्हाला आनंद करता येईल. मी चुकलो, परंतु परमेश्वराने दाखवून दिलं की परमेश्वराने ह्याला निवडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचे पास्टर तुमच्याविषयी चुकतील, एक संदेष्टा येऊन तुमच्यावरती भविष्यवाणी करणारच नाही. तुम्ही म्हणाल त्यांच्यावरच परमेश्वराचा हात आहे, माझ्यावर नाही. अजिबात नाही. संदेष्टे चुकतील, पाळक चुकतील, परंतु जर परमेश्वर तुम्हाला निवडत आहे, परमेश्वर जर तुम्हाला उंच करण्याचं निश्चित करत आहे, तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीत परमेश्वर उंच करणार. हालेलुया. Prophets are not God. Pastors are not God. पाळक लोक देव नाही आहे, संदेष्टे देव नाही आहेत. आम्ही चुकू शकतो, परंतु परमेश्वर कधीच चुकणार नाही. हालेलुया. किती गमतीशीर गोष्ट आहे. 1 मिनिट राहिलं माझ्याकडे. किती गमतीशीर गोष्ट आहे. परमेश्वराला माहित होतं कोणाला राजा बनवायचं आहे. हॅलो, दावीद आहे म्हणून सांगितलं ना इकडे जा. शमूएल म्हणतो बाप रे, आता मी एक राजा ऑलरेडी आहे, शाऊल मला मारून टाकेल. वाचा ते अध्याय, मारून टाकेल मला. कसं काय मी करू. तो म्हणतो जा, फक्त अभिषेक करायला आलो असं सांग. देव सांगायला त्याला असं बोल, जा मी तुझी पण काळजी घेतो याच्यामध्ये, तू काय काळजी करू नको. मग तो जातो. देवाला माहिती होतो कोण आहे पुढचा राजा, त्याला दावीदालाच अभिषेक करायचा आहे, पण देव सांगत नाही. हा, देव कधी कधी बोलत नाही. कधी कधी देव न बोलल्यामुळे आमच्यातलं पाचारण बाहेर येतं. Sometimes without God speaking about me, He calls out the calling out of me. म्हणून तुमच्या भविष्यवाणी झाली नाही 2024 मध्ये, आज आनंद करा, कारण दाविदावर पण झाली नव्हती. Hallelujah. Hallelujah. This year is going to be a year of elevation. हे वर्ष आमच्या सगळ्यांसाठी उत्थानाचं वर्ष असणार आहे.